उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर कर्डिले कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट। दुपारी 3 वाजता घेणार कर्डिले कुटुंबाची भेट। 75 तासांमध्ये 303 नक्षलींचं आत्मसमर्पण। नक्षलवाद संपवण्याच्या मोहिमेत सरकारला मोठं यश। लवकरच आम्ही नक्षलवादाला संपवू, केंद्र सरकारची माहिती। दिवाळीमध्ये फटाके फोडताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या। फटाके फोडताना विद्युत फीडर वायरपासून लांब ठेवा। महावितरणाच्या वतीनं नागरिकांना आवाहन। दिवाळीच्या निमित्तानं ग्राहकांची लगबग। जीएसटी घटल्यानं वाहन खरेदीमध्ये वाढ। इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीत सुद्धा वाढ। जळगावमध्ये दिवाळीच्या निमित्तानं फराळाचं साहित्य घेण्यासाठी रांगा। फराळ साहित्याच्या दरात 5 ते 10% वाढ। फटाके आणि दिव्यांसह तयार फराळांचे देखील स्टॉल सजले। पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। समुद्री क्षेत्रामध्ये वादळी वाऱ्याने उंच लाटांची शक्यता। मुंबईसह किनारी भागातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं राज्य सरकारला जागेसाठी पत्र। संगीत अकादमी सुरू करण्यासाठी जागेची मागणी। राज्य सरकारकडून म्हाडाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश। नांदेडमध्ये हदगाव नागपूर रस्त्यावर भीषण अपघात। अपघातामध्ये एका परिवारातील 2घांचा मृत्यू तर 8 जण जखमी। जखमींवर नांदेडच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।